संख्या अंकात लिहिणे. अतिशय सोपा भाग जर आपण व्यवस्थित समजून घेतला, 2-3 गोष्टीचं जर पालन केलं, तर कितीही मोठी कशीही संख्या असेल तरी तुम्ही ती अगदी सहज पद्धतीने लिहू शकता. बघा, उदाहरणार्थ काय करायचं, एक उदाहरण घेऊन मग मी तुम्हाला सगळं स्पष्ट करून सांगतो. घ्या, सर काल एक उदाहरण घेतलं होतं ना. 7,03,006 ही एक संख्या आहे आणि ही संख्या आपल्याला अंकात लिहायची आहे. आता ही संख्या अंकात लिहिण्यासाठी मी जसं तुम्हाला आपल्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की 3 संख्या उजवीकडे सोडून सुरुवात करायची, 3 संख्या उजवीकडे सोडायची. बघा, जे घरं आहेत ते घरं आपल्या नीट लक्षात पाहिजे. याच्यामध्ये सगळ्यात मोठं घर कोटी आहे ना, म्हणजे कोटीच्या बाजूला इकडे तिकडे कोण असतंय. त्याच्यानंतर लक्ष आहे, लक्षच्या एका बाजूला कोटी असतो, एका बाजूला हजार असतो. त्याच्यानंतर एक अंकी संख्या आहे 6, तर ती 3 अंकी संख्या असणार आहे, म्हणजे ती शतकच्या घरात लिहायची आहे. बघा, कोटी कुठे काय असतो, इकडे एकक दशक शतक, एकक दशक शतक या तिघांचं एक घर. आपण 3 नंतर कॉमा देत होतो ना, मग 3 अंकीत नंतर कॉमा. शतकच्या याला शतक म्हणत होतो एकत्र. शतकच्या बाजूला काय होतं आपलं, हजार. हजार इथे 2 संख्या असायच्या, इथे 2 संख्या असायच्या. हजारच्या बाजूला इकडे आहे लक्ष, इथे पण 2 संख्या, बरोबर ना. या गटात लक्षच्या बाजूला आहे कोटी आणि इथे पण 2 संख्या. कोटीच्या बाजूला येतो अब्ज, याच्या पुढे संख्या असतील तर 2-2चेच गट, बरोबर ना, है ना. म्हणजे या गटामध्ये 2-2 संख्या आल्याच पाहिजे. आता प्रश्न काय, 7 कोटी, कोटीच्या घरात 7 लिहायचेत. आता इकडे मोठी काय अब्ज संख्या तिथे नाही आहे, त्याच्यामुळे हे काही ठेवण्याची गरज नाही. कोटीच्या घरामध्ये जी संख्या आहे ती 2 अंकी जर लिहिली आपण तर ती होणार आहे 07. हे 707च लिहू शकतो ना आपण याला. नंतर लक्षच्या घरात इथे पण 2 अंकी संख्या पाहिजे, पण आपल्याकडे लक्ष तर 5च आहे, मग फक्त 5 अशी एक अंक लिहून तिथं चालणार नाही. 2 अंकी 5 लिहायचे, 2 अंकी 5 आपण असे लिहू शकतो की नाही. 2 अंकी 5 याला 5च म्हणतो ना आपण. नंतर हजारच्या घरामध्ये पण 2 अंकी संख्या लिहायची. इथे 3 एकच अंकी आहे 3, परंतु आपल्याला 2 अंकी 3 असे लिहिता येईल. नंतर शतकचं घर आहे, तिथे शतक दशक एकक, तिथे एकच संख्या आहे, लिहायचे तिथे 6च, परंतु 3 अंकी 6. जसं की हे 6 आहे तर लिहिले समजा 6, मग हा एक 0 आणि हा एक 0. थोडक्यात काय तर आपण जे घरं लिहितो, म्हणजे ज्या घरामध्ये ज्याच्या त्याच्या घरामध्ये त्याला ठेवायचं, हे फक्त ध्यानात ठेवायचं की शतक, हजार, लक्ष, कोटी, अब्ज, शहल कोटे गेली. आणि प्रत्येक घरात 2 अंकी संख्या पाहिजे. प्रत्येक घरात 2 अंकी, म्हणजे सुरुवातीला इकडून जर सुरुवात केली तर 3 अंकी, मग 2 अंकी 2 अंकी 2 अंकी. आता हे 5 आहेत म्हणून 2 अंकी आपल्याला 05 लिहावे लागले. जर कदाचित इथे 15 राहिले असते तर मग 1 आणि 5 ऑलरेडी 2 अंकी झाले असते, बरोबर आहे ना. बघा, 2-3 उदाहरणं तुम्ही लक्षात देऊन पाहिली की तुमच्या लक्षात येईल काय करायचं. दुसरी संख्या लिहा, 15 कोटी 15, बस एवढंच. 15 कोटी 15 ही संख्या आपल्याला लिहायची आहे. मग ही संख्या लिहिण्यासाठी आपल्याला काय करता येईल बघा. ही संख्या आपल्याला अंकात लिहायची आहे. मग इथे जर आपण लक्ष दिलं, कुणाच्या घराशेजारी कोण आहे, कोटी, त्याच्या बाजूला इकडे उजवीकडे जाताना लक्ष, त्याच्या बाजूला हजार, त्याच्या बाजूला शतक. जर हजारचा विचार केला तर हजारच्या मोठ्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला लक्ष आहे आणि उजव्या बाजूला शतक आहे. आपल्याकडे या संख्येमध्ये जर विचार केला आपण तर इथे फक्त कोटी आहे.
कोटीचं घर आहे, लक्ष दिसत नाही, हजार दिसत नाही, शतकच्या घरामध्ये 15 आहेत, मग ती सगळी घरं आपली आली पाहिजे. मोठं घर कोणतं आहे? कोटी. कोटीच्या घरात किती आहे? 15. कोटीच्या बाजूला कोणतं घर असतं? लक्ष. नाही आहे तिथे म्हणून 2 शून्य. लक्षच्या बाजूला कोणतं घर आहे? हजार. हजारचे पण 2 शून्य. आता हजारच्या बाजूला आहे शतक. शतकची 3 अंकी संख्या पाहिजे. आपल्याकडे फक्त 15 आहे. मग 15 जर लिहिले पण ते 3 अंकी व्हायला पाहिजे ना. ही तर 2च अंकी संख्या झाली. मग 3 अंकी होण्यासाठी ते शून्य द्या. झाली 3 अंकी आणि हे त्याचं उत्तर. फक्त यांचा विचार करायचा. यांचा विचार करायचे कुठं काय लिहायचं. तिसरी संख्या घ्या. चार कोटी 40 लक्ष 4,000 आणि लिहा संख्या एवढीच लिहायची आहे. आता ही संख्या लिहिण्यासाठी मी तुम्हाला जसं सांगितलं त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा. याच्यामधले कोटी मोठा, लक्ष मोठा का हजार मोठा, याचा जर विचार केला तर सगळ्यात मोठा आहे कोटी. मग कोटीच्या घरात किती आहे? कोटीच्या घरात 4. जे पहिलं घर आहे, जे मोठं घर आहे ते आपण 1 अंकी असेल तर 1 अंकी लिहू शकतो, 2 अंकी असेल तर 2 अंकी लिहू शकतो, तिथे अडचण नाही. बघा कोटीच्या घरामध्ये 4 आहे. आता हे 2 अंकी लिहिले तरी चालतात, म्हणजे याला 04 लिहिले तर काही प्रॉब्लेम नाही. परंतु जे मोठं घर आहे, जी शेवटची संख्या आहे ती जेवढी आहे तेवढीच लिहायची. 40 कोटीच्या घरात 4, त्याच्या बाजूला असतो लक्ष. लक्ष आहे का आपल्या याच्यामध्ये? होय आहे, आणि तो 2 अंकी आहे. मग काय प्रश्नच मिटला. 40 लक्ष. लक्षच्या बाजूला असतो हजार. आहे का आपल्यामध्ये हजार? होय. हजार 4,000 आहे. आता नुसते 4,000 लिहिले तर चालणार नाही, आपल्याला 2 अंकी संख्या पाहिजे, म्हणून 04 म्हणजे 4,000. आणि त्याच्या हजारच्या बाजूला आहे शतकचं घर. कुठे दिसतंय का याच्या व्यतिरिक्त काही राहिलंय का? नाही काय राहिलं, काहीच नाही. म्हणजे मग 3 शून्य द्या. 1 शतकचे 3 शून्य, त्या घरातले 3. ठीक आहे. चौथा प्रश्न घ्या. सतरा लक्ष 17 ही संख्या तुम्हाला अंकात लिहायची आहे. याच्यासाठी सोपी आणि सरळ पद्धत काय आहे बघा. काय करायचं? सगळ्यात मोठं घर कोणतं आहे? लक्ष. लक्षपेक्षा मोठं घर नाही. बरं लक्षचं घर मोठं आहे तर मग मोठ्या घरात किती आहे? 17, 17. मग 17 लक्ष झालं. लक्षच्या उजव्या बाजूला कोण असतो? हजार. आहे का कुठे हजार दिसतोय का? हजार नाहीच आहे. हजार जर हजर नाही तर त्याच्या ऐवजी घ्यायचे 2 शून्य. बरं हजारच्या नंतर काय असतो इकडे? शतकचं घर, म्हणजे 3 संख्या. 3 संख्यापैकी आपल्याला 2 संख्या भेटलेल्या आहेत 17. आता 17 आहे तर मग 3 अंकी करायची ना ते 17. मग 3 अंकी 17 कशी लिहिता येईल? 0 आणि 17. आणि हे त्याचं उत्तर. बरं आपल्याला जर वाचायचं असलं तर परत काय करायचं? 17 लक्ष 17. जे मोठं घर असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं एककाकडून सुरुवात केली तर एकक दशक शतक एका घरात आहेत, हजार दश हजार एका घरात, लक्ष दशलक्ष एका घरात, कोटी दशकोटी एका घरात, अब्ज आणि दशअब्ज मग ते पुढे. त्याची आपल्याला गरज पडत नाही. जिथे गरज पडेल तिथे मी तुम्हाला सांगतो बरोबर. 5 नंबरचं उदाहरण घ्या.
चला लिहा ही संख्या 11 कोटी. आता तुम्ही डोकं लावा, मी जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला वेळ देतो मी, तुम्ही सोडवा आणि मग मी कसं करायचं ते सांगतो. बघा ही संख्या अंकात कशी लिहायला पाहिजे होती. आपण जे दिलं याचा विचार करा. काय दिलेलं आहे? 11 कोटी, 11,000, 11. याच्यामध्ये जर घरांचा चढता क्रम पाहिला आपण, लक्ष म्हणजे शतक, हजार, लक्ष, कोटी, तर सगळ्यात मोठा कोण असतो इथे? कोटी. मग कोटी जर मोठा आहे तर तो किती कोटी आहे? 11 कोटी. कोटीच्या बाजूचं घर कोणाचं आहे? लक्ष. पण इथे लक्ष नाही आहे, दिसतं का कुठे? बघा नाही आहे, म्हणून त्याचे 2 शून्य. लक्षच्या बाजूला असतो हजार. आहे का हजार इथे? होय. हजार किती हजार आहे? 11,000. मग ते 11. 2 अंकी आपल्याला पाहिजे, 2 अंकी आहे. नंतर पुढे हजारच्या बाजूला असतो शतक. शतकच्या घरामध्ये 3 अंकी संख्या पाहिजे, पण आता इथे 3 अंकी नाही आहे, आपल्याकडे फक्त 2च अंकी आहे, 11. मग नुसते 11च लिहायचे का? नाही. 0, 11, 3 अंकी 11 लिहायचे आणि त्याचं हे उत्तर. जर याला वाचायचं म्हटलं तर परत कॉमा देऊन बघा बरोबर येतंय का आपलं. लिहा त्याच्या खाली श ह ल को. झालं का बघा? 11 कोटी है ना, कोटीच्या घरात, म्हणून 11 कोटी. लक्ष गायब आहे म्हणून 0 लक्ष, म्हणजे लक्ष काहीच नाही. 11,000 बघा, 11,000, 11. बरोबर ना? चला पुढची संख्या घ्या आता. 6 नंबरचं गणित. एक कोटी, 1 लक्ष, 1,000, 101. ही संख्या तुम्हाला अक्षरात लिहायची, अंकात लिहायची आहे. अक्षरात मी दिलेली आहे लिहून. लिहा पटकन. याच्यामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं होतं? मी जर तुम्हाला एकदा चढता 1 कोटी, लक्ष, हजार, शतक, म्हणजेच याचा आपल्याला डावीकडून सुरुवात करावी लागते. फक्त हे ध्यानात ठेवायचं की कोण, म्हणजे शतक कुठे आहे, लक्ष कुठे आहे, हजार कुठे आहे आणि कोटी कुठे आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा आहे कोटी, करोड. बरोबर ना? बघा इथे कुठेही असला तो, तर तो मोठा, आधी तो घ्यायचा. मग कोटी सगळ्यात मोठा, तो 1 अंकी असेल तर 1 अंकी, 2 अंकी असेल तर 2 अंकी, 3 अंकी असेल तर 3 अंकी. शेवटचं घर सांगतो मी, कोटीचं घर. बाकीचे मात्र 2 अंकीच असले पाहिजे. लक्षचं 2 अंकी, हजारचं 2 अंकी, शतकचं 3 अंकी घर, कोटीचं 2 अंकी असेल तर 2 अंकी, 1 अंकी असेल तर 1 अंकी, 3 अंकी असेल तर 3 अंकी. लक्षचं 2 अंकी, हजारचं 2 अंकी आणि शतकचं 3 अंकी. हे फिक्स आहे, याच्यात बदल नाही. परंतु कोटीचं घर 1 अंकी, म्हणजे जर इथे असेल तर जर त्याच्यापेक्षा मोठं जर लेखन करायचं असेल तर तो भाग वेगळा आहे, तो मी तुम्हाला सांगतो पुढं. या ठिकाणी बघा कोटीच्या घरामध्ये 1 आहे, लिहा 1. आता कोटीच्या बाजूला लक्ष, तो पण 1च आहे, परंतु तो फक्त 1 नाही लिहायचा, तो 2 अंकी 1 लिहायचा, 0, 1. त्याच्यानंतर हजारच्या घरात तिथेही 1च आहे, मग तो फक्त 1 नाही लिहायचा, तो लिहिताना 2 अंकी, मग 2 अंकी 1 म्हणजे 0, 1. बरोबर ना? नंतर हजारच्या बाजूला असतो शतक. शतकच्या घरामध्ये 3 अंकी पाहिजे. शतकच्या घरामध्ये 3 अंकी संख्या पाहिजे. आपल्याकडे 101 ऑलरेडी 3 आहे, फक्त 0 कुठं लिहायचं हे माहीत पाहिजे आपल्याला. मग 101 मध्ये 101 असंच लिहितो ना आपण, आणि हे झालं आपलं उत्तर. आता बघा, मग जर याला आपल्याला वाचायचं असेल, वाचताना पुन्हा 1 कोटी, 1 लक्ष, 1,000, 101 असंच वाचता आलं पाहिजे. जर तसं वाचता आलं तर असं समजायचं की आपलं बरोबर आहे. आता संख्या वाचन आपण शिकलो होतो काल, है ना? बघा बरं एकदा, तेच होतंय का? एकक, दशक, शतक, कॉमा, नंतर 2 संख्या सोडून कॉमा, 2 संख्या सोडून कॉमा, आणि वाचा बरं याला. 1 याच्या खाली लिहा शतक, हजार, लक्ष, कोटी, है ना? 1 कोटी, 1 लक्ष, 1,000, 101
हीच संख्या दिली होती का आपण? म्हणजे जी लिहिली ती आपल्याला वाचता सुद्धा आली पाहिजे. जर असं आपल्याला जमत असेल तर असं समजायचं की आपण लिहिलेलं उत्तर बरोबर आहे. चला पुढचं 7 नंबरचं गणित पुढच्या पानावर देतो मी तुम्हाला आता. 7 नंबरचं घ्या. ही संख्या लिहायची आहे. 112 कोटी 4,400. 112 कोटी 4,400 ही संख्या तुम्हाला अंकात लिहायची आहे. लिहा. तुम्हाला प्रयत्न करायला चान्स आधी थोडा वेळ देतो, तेवढ्या वेळात लिहा आणि उत्तर पटकन त्याचं कमेंटमध्ये पाठवा. 112 कोटी, कोटीचं घर इथे 112 कोटी 4,400. लक्षचं घर नाही आहे, लक्षचं घर या ठिकाणी नाही आहे, परंतु कोटीच्या घरामध्ये 112 आहे. ठीक आहे, जेवढे आहेत तेवढे लिहून टाका बरं. 112 लिहिता येतं ना आपल्याला. 112 काय? कोटी. कोटीच्या बाजूला कोण असतो? लक्ष. नाही आहे म्हटल्यावर 2 शून्य. लक्षच्या बाजूला कोण असतो? हजार. हजार इथं 4 आहे, म्हणजे एकच अंकी संख्या आहे. आपल्याला 2 अंकी पाहिजे, मग 2 अंकी 4 कसे लिहिता येईल? 04. हजारच्या बाजूला 3 अंक असतात, इथे 3 अंकात आहेत. 400 म्हटल्यावर 400 झालं. हे सगळं लिहितानाच विचार करायचा. कोटीच्या बाजूला लक्ष, च्या बाजूला हजार, च्या बाजूला शतक. ओके. 3 अंकी संख्या, 2 अंकी, 2 अंकी आणि कोटीच्या घरात 112 कोटी म्हटल्यावर 112 लिहून टाका. चला, ही संख्या अशा प्रकारे लिहिणं आवश्यक होती. बरं, वाचून बघा. परत वाचता येते का तुम्हाला? शतक, हजार, लक्ष, कोटी. 112 कोटी, लक्ष नाही आहे तिथं, 4,400. जी लिहिली तीच पुन्हा वाचली की तशीच आपल्याला आली पाहिजे.